पद्मशाली सखी संगम संस्थेत तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात आला। प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगावा। जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या बोलीभाषा म्हणून तेलुगू भाषाकडे पाहिले जाते। याचबरोबर जगातील कानाकोपऱ्यात तेलुगू भाषिक आढळून येतात। याबद्दल अभिमान वाटतो। म्हणून आपण कितीही मोठे झालो तरीही मातृभाषा विसरू नये असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी केले। गुरुवारी संध्याकाळी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने तेलुगू भाषा दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ॲडव्होकेट कॅतम बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मेघा इट्टम, संस्थापक गौरीशंकर कोंडा, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, समन्वयिका सुनीता क्यामा, वनिता सुरम, पल्लवी संगा, हेमा मैलारी, सुप्रिया मासम, सुलोचना माचरला, लक्ष्मी यनगंदुल, मंजुळा दूधगंडी, श्रावणी कनकट्टी, संगीता सिद्राल आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, समन्वयक किशोर वेंकटगिरी, वंशी पल्ली आदींनी परिश्रम घेतले।